नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण पंचम अंश अध्याय 23. काल आपण पाहत होतो की मुचकुंद हा भगवंताची स्तुती करत आहे. 27 ते 47 श्लोकापर्यंत ही स्तुती दिलेली आहे. पुढे मुचकुंद म्हणतात की हे भगवंता, आपणच देवता, पितृगण, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध आहात आणि आपल्यापासूनच हे सगळे उत्पन्न झाले आहेत. अप्सरागणसुद्धा आपल्यापासून उत्पन्न झालेले आहेत. आपल्यापासूनच मनुष्य, पशु, पक्षी, सरीसृप, मृग म्हणजे प्राणी वगैरे झालेले आहेत, म्हणजे उत्पन्न झालेले आहेत. आणि आपल्यापासूनच संपूर्ण वृक्ष आणि जे काही आपल्याला भूत भविष्यात चराचर जगत दिसतं आहे ते सगळं आपल्यापासून उत्पन्न झालेलं आहे. हे प्रभो, मूर्त अमूर्त, स्थूल सूक्ष्म तसंच आणखीन जे काही आहे ते सगळं आपणच निर्माण केलेलं आहे. आपण जगत करता आहात. आपल्यापेक्षा भिन्न असं या जगामध्ये काहीही नाही. हे भगवान, तापत्रयाने सगळेजण पोळलेले असतात आणि नेहमी ह्या संसार चक्रामध्ये भ्रमण करत असतात आणि याच्यातून मलासुद्धा कधी शांती प्राप्त झालेली नाही. हे नाथ, जसं पाण्याच्या आशेने मृगजळ जे असतं तिकडे धावतात सगळे, त्यासारखं हे दुःख असतं. ह्या दुःखाला मी सुख समजलं, म्हणजे मृगजळाला मी खरं पाणी समजलं, तसं ह्या दुःखालाच मी सुख समजलं आणि ग्रहण करत राहिलं. पण ते शेवटी सगळं माझ्या त्रासालाच कारणीभूत झालेलं आहे. हे प्रभो, राज्य, पृथ्वी, सेना, कोश, मित्रपक्ष, पुत्रगण, स्त्री, सेवक हे सगळे आणि शब्दादी विषय या सगळ्याला मी अविनाशी आणि सुखबुद्धीने आपलंसं केलं, त्यांच्यामध्ये मी गुंतलो. पण हे ईश, परिणामामध्ये पाहिलं तर ते सगळं दुःखरूप सिद्ध झालेलं आहे. हे नाथ, जेव्हा देवलोक प्राप्त केल्यानंतरसुद्धा देवतांना माझ्या सहाय्यतेची इच्छा झाली, तेव्हा त्या स्वर्गलोकामध्ये तरी नित्यशांती कुठं आहे? म्हणजे देवलोक स्वर्गामध्ये राहत असतात आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता दिसली, कारण त्यांनी मला बोलवलं सहाय्याला. म्हणजे त्या ठिकाणी तरी कुठे शांती आहे? त्यांना तरी कुठे तेवढं सुख आहे? हे परमेश्वरा, संपूर्ण जगताच्या उत्पत्तीचे आदिस्थान आपण आहात आणि आपली आराधना केल्याशिवाय कोणाला बरं शाश्वत शांती मिळणार आहे? कोण तशी शांती प्राप्त करू शकणार आहे? हे प्रभो, आपल्या मायेने मूढ झालेले सगळे लोक जन्म, मृत्यू, जरा हे सगळे जे काही त्रास आहे त्यांना भोगतात आणि शेवटी यमराजाचं दर्शन करतात. आपल्या स्वरूपाला न जाणणारे हे जे सगळे पुरुष आहेत ते आपल्या जे काही आपण इथे करतो त्यामुळे नरकामध्ये पडतात आणि आपल्या कर्माचं फलस्वरूप असं नाना प्रकारचे दारुण क्लेश भोगतात. हे परमेश्वरा, मी अत्यंत विषयी आहे, विषयामध्ये गुंतलेलो आहे आणि आपल्या मायेने मोहित होऊन ममत्व अभिमानाचा जो खड्डा आहे, मोठा खाई आहे, त्याच्यामध्ये मी भटकत राहिलेलो आहे. तोच मी आज अपार आणि अप्रमेय परमपदरूप आपले परमेश्वराच्या पायाशी शरण आलो आहे, ज्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरं भिन्न काहीही नाही. आणि संसार भ्रमणाच्या जो काही मला त्रास झालेला आहे त्याने मी खिन्नचित्त झालो आहे आणि मी निरतिशय तेजोमय निर्वाण स्वरूप जे आपण आहात त्यांची मी अभिलाषा करतो. इथं हा 23वा अध्याय संपतो. यामध्ये 47 श्लोक आहेत.
आता आपण 24वा अध्याय बघू. मुचकुंद हा तपश्चर्येला निघून जातो आणि बलरामाची व्रजयात्रा असे विषय या अध्यायामध्ये आहेत. श्री पराशर ऋषी सांगतात, परमबुद्धिमान राजा मुचकुंद अशा प्रकारे स्तुती करतो भगवंताची, आणि अशी केल्यानंतर सर्व भूतांचे ईश्वर अनादि निधन असं भगवान हरी त्याला म्हणतात. श्री भगवान म्हणतात, हे नरेश्वर, तुला जो अभिमत असा दिव्यलोक आहे त्या ठिकाणी तू जा. माझ्या कृपेने तुम्हाला अव्याहत परम ऐश्वर प्राप्त होईल. तिथे खूप सारे दिव्य भोगशील तू, आणि मग एका महान कुळामध्ये जन्म घेशील. त्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर तुला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण होईल, आणि मग माझ्या कृपेने तुला मोक्षपद मिळेल. श्री पराशर ऋषी म्हणाले, भगवंताने असं म्हटलं, आणि मग राजा मुचकुंदाने जगदीश्वर श्री अच्युताला प्रणाम केला, आणि त्या गुहेमधून तो बाहेर आला. आणि मग बघितलं की लोक खूप छोटे छोटे झाले आहेत, कारण हा आधीच्या युगातला आहे ना, त्यामुळे तो खूप उंच वगैरे असा होता. त्यावेळेला कलियुगाचा म्हणजे सुरू झालं आहे असं समजून राजा तपश्चर्या करण्यासाठी श्री नरनारायणाचं स्थान जे आहे गंधमादन पर्वत, त्याच्यावरती तो गेला, म्हणजे तिकडे गेला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने उपायपूर्वक शत्रूला नष्ट केलं, आणि मग मथुरामध्ये आला, आणि मग त्यांचे हत्ती, घोडे, रथ वगैरे सुशोभित अशा सेनेला त्याने आपल्या वशीभूत केलं, म्हणजे आपलं सेनेला त्याने आपल्या बाजूला वळवलं. आणि मग त्या सगळ्यांना द्वारकेमध्ये गेला, आणि राजा उग्रसेनाला ती सेना सगळं त्यांनी हत्ती, घोडे, जे काही धनदौलत आहे ती त्यांना अर्पण केली. तेव्हापासून यदुवंश शत्रूंच्या त्रासापासून निशंक झाला. हे मैत्रेय, हा संपूर्ण विग्रह, हे काही सगळा गोंधळ गडबड होती ती शांत झाली. मग ते झाल्यानंतर बलदेवानी काय केलं, बलरामानी आपल्या बांधवांचं दर्शन करावं असं त्याला वाटलं, आणि म्हणून तो नंदाच्या गोकुळाला गेला. तिथे पोचल्यानंतर शत्रुजित बलरामाने गोप आणि गोपी यांच्याबरोबर पहिल्यासारखंच अतिशय आदराने आणि प्रेमाने त्यांच्याबरोबर तो राहिला. त्यांचं त्याने अभिवादन केलं, कोणाला त्याने आलिंगन दिलं, कोणाला त्यांनी गळामिठी मारली. काही गोप आणि गोपींच्याबरोबर त्यांनी चेष्टामस्करी केली. गोपांनी बलरामाला अनेक प्रिय वचनांनी संतुष्ट केलं, आणि गोपींच्यामधलं कोणी प्रणयकुपित, म्हणजे खोटं खोटं असं रागवून, प्रेमाने असं रागवून काही काही बोलायला लागली. काही जणांनी त्याला उपरोधात्मक अशा बोलायला लागल्या, म्हणजे ते गंमत करत होते त्यांच्याशी. काही अन्य गोपी म्हणाल्या, चंचल आणि अल्पप्रेम करणं हा ज्यांचा स्वभाव आहे ते नगरनारी यांची प्राणधार कृष्ण आनंदात आहे ना, म्हणजे कृष्णाला काय म्हणली, ती चंचल आणि अल्पप्रेम करणारा, असं म्हणजे खोड करत आणतो, असं त्याचा स्वभाव आहे. तर तो कुठे आहे, आनंदात आहे ना आता. तो क्षणिक स्नेह करणारा नंदनंदन, आम्ही जे काही त्याची चेष्टामस्करी करत होतो किंवा त्याच्याशी खेळत होतो वगैरे असं करत होतो, तर नगरातल्या ज्या काही महिला आहेत, तर त्यांच्या सौभाग्याचं त्यांनी मान वाढवलं आहे का, म्हणजे तो त्यांच्याशी पण असंच खेळतो आहे का, चेष्टामस्करी करतो आहे का. आपण इथे थांबू. आपण 13व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. पुढचं गोपींचं बोलणं आपण उद्या बघूया. धन्यवाद.